Welcome back to my YouTube channel. My name is Suhas Sagarkar. So today new topic, degree comparison. This is the very most important topics in the English grammar. So today, degree comparison. There are the three types of degree: positive degree, comparative degree, and superlative degree. So today we done comparative to positive degree. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे का डिग्री कंपॅरिझन आपण आधी कन्वर्ट करायला आहे. तर आपल्या रूल्स मध्ये असायला पाहिजे आणि ह्या ठिकाणी मी फॉर्म्युला दिलाय. सेकंड सब्जेक्ट इथे एस डॉट मध्ये दिलंय ते काय सेकंड सब्जेक्ट. आता इथे काय करायचं आहे बघा, ध्यान. आता हे कसं ओळखायचं की वाक्य कोणत्या डिग्री मध्ये कसं ओळखणार तुम्ही. इथं ER प्रत्यय लागलाय आणि इथं ध्यान आलंय, त्याच्यावर ओळखू शकतो ते वाक्य कोणत्या डिग्री मध्ये, कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये. समजते का. मग कंपॅरेटिव्ह डिग्रीचा आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री करायची आहे. तर त्यावेळेस कसं ओळखणार, इथं ER लागलेला असणार आहे ऍडिटिव्हला आणि इथं ध्यानाला असणार. त्याच्याला आपण ओळखू शकतो की वाक्य कशामध्ये, कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये. तर त्याला आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री मध्ये करायचं आहे. तर त्या हे आपण हे पहिली टाईप शिकवले कंपॅरेटिव्ह टू पॉझिटिव्ह. उद्या आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री टू कंपॅरेटिव्ह डिग्री शिकायचे. तर आज बघा कंपॅरेटिव्ह टू पॉझिटिव्ह. आता पहिला आहे रोहन. लास्टचा सब्जेक्ट कोणता त्यानंतर, त्यानंतरचा सब्जेक्ट जो आहे तो आपल्याला पहिल्यांदा घ्यायचा आहे. सेकंड सब्जेक्ट फॉर्म्युलामध्ये बघितलं तर आपल्याला काय करायचं आहे, सेकंड सब्जेक्ट पहिल्यांदा घ्यायचा आहे. त्यानंतरचा सब्जेक्ट असेल नाउन असेल किंवा प्रोनाउन असेल ते अगोदर घ्यायचे. रोहन. आता इथं ज्या काळामध्ये आलेलं आहे तर त्याच काळामध्ये आपल्याला ते बदलायचे. समजते का. इथं आता पास्ट टेन्स आहे तर इथं पण आपल्याला पास्ट टेन्स घ्यायचा आहे. रोहन वॉज. समजते. आता वाक्य तुम्हाला पुढचा नियम करायचा. आपण सेकंड सब्जेक्ट घेतला, पुन्हा हेल्पिंग वर्ब घेतला. परत आता इथं वाक्यामध्ये नॉट हा शब्द आलाय का, नकारार्थी नाही, तर आपल्याला नकारार्थी असेल तर होकारार्थी करायचे, होकारार्थी असेल तर नकारार्थी करायचे. तर त्यामुळे इथं आपल्याला नॉट घ्यायचे. आता वाक्यात दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह आहे तर त्यामुळे आपल्याला नकारार्थी करायचं, त्यामुळे आपण इथं नॉट घेतलं. आता क्लेवर जे आहे तर त्याची आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री करायची. मग पॉझिटिव्ह डिग्री काय होईल, क्लेवर. मग ते करताना आपल्याला काय करायचं, सुरुवातीला ऍज, आणि हे जे पॉझिटिव्ह डिग्री आहे ते ऍज मध्ये घ्यायची. ऍज म्हणजे रोहन वॉज नॉट ऍज क्लेवर ऍज, आणि फर्स्ट सब्जेक्ट कोणता, राज. झालं. ह्या ठिकाणी आपलं कंपॅरेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्री मध्ये आपण त्याला कन्वर्ट केलं. समजतंय. आता पुढचं वाक्य बघा. आता पुणे इज बिगर दॅन द कोल्हापूर. आता त्यानंतरचा सगळा दुसरा सब्जेक्ट कोणता आहे, कोल्हापूर. तर ते आधी आपल्याला घ्यायचं, कोल्हापूर इज. आता इथं पण पॉझिटिव्ह वाक्य तर ह्याला नकारार्थी करायचंय, नॉट. आता बिगर इथं ER आणि ध्यान लागले त्यामुळे हे वाक्य कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये. तर त्यामुळे इथं काय करायचं, त्याची कंपॅरेटिव्ह डिग्री ऍज बिग ऍज पुणे. समजतंय. तर ह्या ठिकाणी सेकंड वाक्य कंप्लीट झालं. आता बघा, आता इथं सेकंड वाक्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे बघा, इथं यूच्या नंतर आर आले पण त्यानंतर आपलं आय प्रोनाउन आहे. मग आयच्या पुढे इथं IR असं होऊ शकतंय का. तर आपल्याला काय करावं लागेल, आयच्या नुसार जसं आपल्याला प्रोनाउन आहे त्याच्यानुसार आपल्याला हेल्पिंग वर्ब बदलावं लागेल. मग ह्या ठिकाणी काय करायचंय, आय. आता आयच्या पुढे काय, एम. म्हणजे आणि ज्या काळात दिलंय त्याच काळामध्ये बदलायचं ह्याला. समजतंय का. इथं वेर असतं तर आपल्या इथं वाज घ्यावं लागलं असतं. समजतंय. समजायला का. इथं वेर असतं तर वाज घ्यावं लागतं, पण इथं आर आले त्यामुळे इथं एम घेतलाय आपण. आय एम नॉट. पुन्हा काय, ऍज टॉल ऍज यू. ह्या ठिकाणी आपलं हे वाक्य पण संपलं. आता महाबळेश्वर इज कूलर दॅन द पंचगणी. आता सुरुवात त्यानंतरचं जे सेकंड सब्जेक्ट कोणता आहे, पंचगणी. तर आपल्याला इथं काय घ्यायचंय, पंचगणी. इथं इज नॉट कूल नॉट ऍज, इथं ऍज राहिलं, ऍज कूल ऍज, आणि महाबळेश्वर. तो पहिला आलेला सब्जेक्ट जो आहे तो सगळ्यात शेवटला आपल्याला. आणि परत आता मोहन इज मोर क्युरियस दॅन. तर बघा, मोर क्युरियस म्हणजे आता सगळ्याच ER प्रत्यय लागत नाही, सगळ्याला EST प्रत्यय लागत नाही, पण काय काय आता बघा इम्पॉर्टंट. तर इम्पॉर्टंटच्या अगोदर मोर इम्पॉर्टंट येणार, मोर क्युरियस. तर अशा प्रकारे आपल्याला मोर हँडसम. तर त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे मोर हा शब्द जर आला तर आपण त्याला ओळखायचं की कोणती डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. तर त्याच्या अगोदर ऍडजेक्टिव्ह अगोदर मोर लागते आणि ध्यान पण असतं आलेलं असतंय. समजतंय. तर इथं काय करायचंय बघा, तर राधा इज नॉट ऍज क्युरियस ऍज मोहन. तर ह्या अशा ठिकाणी आपले ह्या ठिकाणी 5 वाक्य कंप्लीट झालेले आहेत. आता हे पुढचे वाक्य जे आहेत ते तुम्ही मला सांगायचे. समजतंय. आता पहिलं कोण सांगाल, उषा इज. उषा इज
As weak as. as Weak. weak As. as Asha. राईट. हे वाक्य बरोबर आलेलं आहे. हे जरा थोडस कन्फ्युजन आहे. आता इथं काय करणार तुम्ही? That is. आता बघा दिस पेन अँड दॅट हे शब्द आलेत. मग आपण इथं काय करावं लागेल? That page. दॅट पेन Is. इज Not. नॉट Better. बेटरचं पहिलं जे पॉझिटिव्ह डिग्री करताना गुड येत आहे. गुड बेटर बेस्ट. As good as. As तर good ॲज Good as. As. गुड As. ॲज This pen. नुसतं इथे दिस केलं तर चालतं. दिस दिस समजतंय? तर एवढंच हे असं प्रकारे वाक्य बरोबर. दॅट पेन इज नॉट ॲज गुड ॲज दिस. समजतंय? परत पुन्हा आता इथं बघा. Cat. My cat. माय कॅट. हे कोण सांगताय? माय कॅट Is not. नॉट As small as. स्मॉल As. ॲज माय डॉग. My dog. तर लास्टचं काय आहे? माय फोन इज चीपर दॅन द दिस. आता हे सारखं वाक्य आहे. मग वरच्या सारखं This काय? phone. This phone दिस फोन is as इज नॉट is नॉट ॲज Cheap as. cheap as as My phone. my phone. समजतंय? तर अशा प्रकारे आपण आज जे केलेलं आहे ते काय कम्पेअर टू पॉझिटिव्ह डिग्री केलेलं आहे. आता उद्याच्या नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला काय होमवर्क पण येतो आणि उद्याच्या नेक्स्ट लेक्चरला आपण काय करू पॉझिटिव्ह डिग्रीचं कम्पेअर डिग्रीमध्ये आपण काय करू त्याला चेंज करू. समजतंय? तर ह्या ठिकाणी आपला पायलट टॉपिक झाला आणि ह्याला फॉर्म्युला लक्षात ठेवा. आपल्याला डिग्रीला कमीत कमी 5-6 दिवस लागतील. तर आपल्याला याच्यामध्ये अनेक भरपूर आहेत. गुणादूरची वाक्य आहेत. व्हेरी फ्यू